परभणीमध्ये महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत महिला मेळावा संपन्न झालाय। राज्य शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि एकही महिला या योजनेपासून वंचित राहू नये म्हणून राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे या परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या। त्यांच्या उपस्थितीत शहरातील पाथरी रोडवरील श्री राजलक्ष्मी मंगल कार्यालय येथे महिला मेळावा आणि बचत गट मेळावा संपन्न झाला। या मेळाव्याला मंत्री तटकरे यांनी संबोधित केलं। या प्रसंगी आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार राजेश विटेकर, आमदार मेघना बोर्डीकर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, भाजप परभणी विधानसभा अध्यक्ष आनंद भरोसे यांच्यासह महिलांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली। त्या ठिकाणी आपल्याला काटकसर करावी लागली तरी आपल्या लेकरा बाळांचं पोट भरण्याची जी जबाबदारी आहे ना त्याच्यापासून ती कधीही लांब पडत नाही। आपलं कुटुंब चांगलं राहिलं पाहिजे, आपलं कुटुंब सुदृढ राहिलं पाहिजे, आपला पती असेल, आपले सासू सासरे असतील, आपली मुलं बाळं असतील, ही चांगली राहिली पाहिजे, त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे। फक्त त्यांचंच नाही तर माहेर आपण सोडून, आपल्या हक्काचं घर सोडून आपण सासरी आलेलो आहे, पण ते माझे जन्मदाते आई वडील सुद्धा सुखानं राहिले पाहिजे ही काळजी तिच्या मनामध्ये नेहमी असते आणि कुठं ना कुठं तरी या काळजीपोटी ती तिच्या आरोग्याकडे आणि तिच्या जीवनाकडे दुर्लक्ष करत असते। तुमच्यापैकी अशा किती जणी असतील बघा की महिन्याला घर खर्चाला पतीने पैसे दिलेले आहेत, त्याच्यात समजा दिले असतील 2-2.5 हजार, त्यातलं थोडं बचत करून 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 नवीन जर साडी असेल तर त्या साडीच्या घडीमध्ये ठेवणार, पिठाच्या डब्यामध्ये ठेवणार आहे ना, वाचून वाचून ठेवणार की आपल्या हक्काची बँक अकाउंट असते आणि कधी काही घरामध्ये अडचण आली, तिला स्वतःला जर ताप आलेला असेल। प्रतिनिधी राहुल वाहिवळ, न्यूज टुडे 24 परभणी।